छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तसेच सुजय प्रतिष्ठान आणि मैत्री रक्ताची संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश सकपाळ यांनी स्वतः 101वे रक्तदान करून समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला। हिंदू ग्रुप रविवार पेठ पुणे यांच्या वतीनं गुरुवार दिनांक 19 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सुरेश सकपाळ यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केलं। यावेळी हिंदू ग्रुपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपलं 101वे रक्तदान करताना सुरेश सकपाळ यांनी रक्तदानाचं महत्त्व अधोरेखित करत रक्तदान हे श्रेष्ठ दान असून यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात। युवकांनी पुढाकार घेऊन नियमित रक्तदान करावं असं आवाहन केलंय। या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देत युवकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण झाली आहे। नमस्कार सर्वांना, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आज काल खरं बलिदान मास झाला। बलिदान मासाचा कालच माझा उपवास संपला आणि आज मराठी नवीन वर्षाच्या हिंदू नववर्ष दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन मी आज माझं 101वे रक्तदान करत आहे। त्यामुळं खूप मला आज समाधान वाटतंय, कारण तुम्ही एकदा रक्तदान केलं तर तुम्ही 3 जणांचे जीव वाचवता। पण जे कोणी सदृढ आहेत, रक्तदान करू शकतात, त्यांनी कमीत कमी 4 ते 6 महिन्यांनी एकदा तरी रक्तदान करावं। वर्षातून 2दा जरी रक्तदान केलं तरी आपल्या शरीराची सर्व्हिसिंग होते। त्याच्यानी आपल्याला शुगर आणि बीपी कधीच होण्याचे चान्सेस कमी आहेत। कारण माझं वय वर्ष आता 58 आहे, कारण मला अजूनही बीपीनी ब्लड प्रेशरचा त्रास नाहीये, शुगरचा त्रास नाहीये। त्याच्यामुळे आपल्या शरीराची सर्व्हिसिंग झाल्यामुळं जे कोणी तंदुरुस्त, जे खरंच रक्तदान करू शकतात त्यांनी खरं रक्तदान करावे। आणि आता सध्या थॅलेसेमियाचे पेशंट झाले, डेंग्यू पेशंट, हार्ट सर्जरी, बायपास वगैरे यांना होतात, त्यासाठी खूप रक्त लागतं। त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान करावे हीच विनंती करतो। सर्वांना आवाहन करू इच्छितो की जगता जगता रक्तदान कर, जाता जाता देहदान कर आणि गेल्यावरती नेत्रदान कर। आता पुढच्या महिन्यामध्ये उन्हाळा चालू होईल। उन्हाळा चालू झाला की सर्जरी पण वाढतात, बायपास सर्जरी, थॅलेसेमिया पेशंटची जी 15 दिवसाची सायकल 12 दिवसावर येते, म्हणजे साधारण त्यांना महिन्यातून 3 वेळ रक्त लागतं। आणि आता कॉलेज वगैरे सुट्ट्या पडल्यामुळं उन्हाळ्यात नेहमी रक्ताची तुटवडा असतो, त्यावेळेस डोनर शोधणं वगैरे हे आम्ही ते रेकॉर्ड ठेवल्यामुळं थोडंफार सोपं जातं, तरी पण थोडं त्रासदायक असतं। म्हणून जे कंपन्यावाले आहेत, IT पार्क वगैरे, यांनी ब्लड डोनेशन कॅम्प घेऊन थोडासा तुटवडा कमी करावा हीच विनंती करतो। मी सागर परदेशी, हिंदू ग्रुपचा संचालक। आपल्या इथं श्री गुरु पादुका दर्शनचं आयोजित केलं होतं, तर त्याच्यामध्ये खूप प्रमाणात आपल्याला चांगला प्रतिसाद भेटला आहे। भरपूर लोकांनी महाप्रसाद भंडाऱ्याचा आस्वाद घेतला आहे। तसेच आता रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी यांचे आयोजन केले आहे। त्यामध्ये आमचे मित्र सकपाळ साहेब यांचे आज 101वे रक्तदान होत आहे, तर त्यांना पुढील वाटचालीस पण हार्दिक शुभेच्छा। असंच 151 पर्यंत रक्तदान होत राहावं, त्याच्या पुढेही जावं अशी त्यांना शुभेच्छा। या रक्तदान करा, आपलं एक अमूल्य जीवन वाचवा एखाद्याचं, तर हीच सगळ्यांना आव्हान आहे आपलं। मी राज नाईक, सुरेश सकपाळ यांचा मित्र। त्यांचं काम रक्त याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट आहे। त्यांनी स्थापना आहे सुजय प्रतिष्ठान म्हणून, मैत्री रक्ताचे हे काम सुंदर करतात। करोना काळामध्ये त्यांची बरीच मदत झालेली आहे। अहोरात्र कधीही त्यांना फोन करा, 24 तास ते उपलब्ध असतात। तुम्हाला ब्लड लागो, प्लेटलेट्स लागो, ह्याचं अतिशय सुंदर काम केलेलं आहे। आज त्यांचं 101वे रक्तदान ते करतात। वय वर्ष 58 असून सुद्धा त्यांचा उत्साह अजून अतिशय छान आहे। हो, त्यांचा आम्हाला अभिमान आहे, कौतुक आहे। त्यांच्याबरोबर काम करण्याची आम्हाला संधी मिळते, त्याबद्दल त्यांचेच आभार आम्ही मानतोय।